मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करूया. त्या टॉपिकचं नाव आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यात रूपांतरण करायचं. फॉर एक्झाम्पल, अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह. हे असर्टिव्ह सेंटेन्सचं रूपांतरण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये करायचं आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं रूपांतरण असर्टिव्ह सेंटेन्समध्ये करायचं. त्यानंतर असर्टिव्ह सेंटेन्सचं रूपांतर एक्सक्लामेटरीमध्ये करायचं. एक्सक्लामेटरीचं रूपांतरण परत असर्टिव्ह सेंटेन्समध्ये करायचं. अशा प्रकारे 3 टॉपिक आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी आज आपण पहिला टॉपिक पाहणार आहोत, अफर्मेटिव्ह इंटरचेंज इंटू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इंटरचेंज इंटू अफर्मेटिव्ह. हा टॉपिक आज आपण पाहूया. हा टॉपिक सुरू करण्या अगोदर आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स यामधील फरक कळायला हवा. नेमकं अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखतात आणि निगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखतात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकार हा नसतो आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नकार हा असतो. म्हणजे एखादं सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये जर नॉट प्रेझेंट असला त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह सेंटेन्स, आणि ज्या सेंटेन्समध्ये नॉट ॲब्सेंट आहे, नॉट नाही आहे, त्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. एक उदाहरण पाहूया. धिस इज इम्पॉसिबल. हे उदाहरण आहे. धिस इज इम्पॉसिबल. अजून एक हेच वाक्य घ्यायचं, धिस इज नॉट इम्पॉसिबल. बरोबर. धिस इज इम्पॉसिबल अँड धिस इज नॉट इम्पॉसिबल. धिस इज इम्पॉसिबल म्हणजे ते अशक्य आहे, ते अशक्य आहे, आणि धिस इज नॉट इम्पॉसिबल याचा अर्थ ते अशक्य नाही. बरोबर. आता यामध्ये अफर्मेटिव्ह कोणता आहे आणि निगेटिव्ह कोणता आहे. मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की ज्या वाक्यामध्ये नॉट ॲब्सेंट असतो, बरोबर, ज्या वाक्यामध्ये नॉट ॲब्सेंट असतो त्याला आपण म्हणतो अफर्मेटिव्ह सेंटेन्स, आणि ज्या वाक्यामध्ये नॉट प्रेझेंट असतो त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह सेंटेन्स. लक्षात आलं. दुसऱ्या वाक्यामध्ये नॉट प्रेझेंट आहे म्हणजे नॉट इन्क्लूड आहे. आफ्टर टू बीज फॉर्म दिस इज कॉल्ड निगेटिव्ह सेंटेन्सेस, अँड फर्स्ट सेंटेन्स नॉट इज ॲब्सेंट, that is called affirmative sentences. Are you understand difference between affirmative sentence and negative sentence? Okay. अजून एक आपण उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. everybody present here, आणि दुसरा आहे nobody present here. आता लक्ष द्या, हे 2 वाक्य आहेत. पहिल्या वाक्यामध्ये एव्हरीबडी प्रेझेंट हियर, दुसऱ्या याच्यात नोबडी प्रेझेंट हियर. आता यामधील अफर्मेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे, तर पहिलं हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे आणि दुसरं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. का? कारण की दुसऱ्या वाक्यामध्ये नो आहे, म्हणजेच नॉट इन्क्लूड आहे, म्हणजे नॉट काय आहे, प्रेझेंट आहे, नकार दर्शवलेला आहे, म्हणून हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि याच्यात नॉट प्रेझेंट नाही, नॉट ॲब्सेंट आहे, म्हणजेच हे काय आहे,
अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. लक्षात आलं. आता आपल्याला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे, परंतु विदाउट चेंजिंग अ मिनिंग. म्हणजे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे, परंतु त्या वाक्याचा मूळ अर्थ तोच राहायला हवा, त्याच्यात बदल व्हायला नको. अशा पद्धतीने आपल्याला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे. चला आपण आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स याचं निगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग अ मिनिंग कसं करायचं हे पाहणार आहोत. यासाठी काही नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि ते नियम मी शिकवत असताना तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकतात, किंवा शेवटी मी एक चार्ट देणार आहे नियमांचा, तो सुद्धा पॉज करून तुम्ही लिहू शकतात. मेक इट निगेटिव्ह याचा पहिला नियम म्हणजे अफर्मेटिव्ह वाक्यातील टू बीचे रूप ओळखावे. पहिला नियम महत्त्वाचा काय आहे? अफर्मेटिव्ह जे वाक्य आहे त्यातील टू बीचं रूप काय करायचं आहे? ओळखायचं आहे. आयडेंटिफाय टू बीज फॉर्म इन गिवन द सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील सुरुवातीला टू बीचं रूप ओळखायचं आहे. दुसरं, या वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर काय वापरायचं आहे? नॉट वापरायचं आहे. टू बीच्या रूपानंतर काय वापरायचा? नॉट वापरायचा. हा दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे, जर दिलेल्या वाक्यात टू बीचं रूप नसेल, जर दिलेल्या वाक्यात टू बीचं रूप नसेल, तर क्रियापदावरून म्हणजे वर्बवरून, क्रियापदावरून काय घ्यायचं आहे? डू, डीड, डज यापैकी एक घ्यायचं आहे. आता डू केव्हा घ्यायचा, डीड केव्हा घ्यायचा आणि डज केव्हा घ्यायचा याचा एक नियम तुम्हाला सांगून देतो. ज्यावेळेस क्रियापदाचं पहिलं रूप असेल, V1 आपण त्याला म्हणतो, क्रियापदाचं पहिलं रूप असेल V1, त्यावेळेस आपण काय घेतो? डू घेतो. ज्यावेळेस क्रियापद पास्ट पार्टिसिपलमध्ये असतं, V3 किंवा V2 असेल, त्यावेळेस काय घ्यायचा? डीड वापरायचा. आणि ज्यावेळेस क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो, त्यावेळेस काय घ्यायचा? डज घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. डू, डीड, डज केव्हा घ्यायचा हे तुम्ही लक्षात ठेवा. ग्रामरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला क्रियापदावरून डू, डीड, डज वापरायचा आहे. त्यामुळे हा नियम हायलाईट करून ठेवा किंवा डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा. डू केव्हा वापरायचा, डीड केव्हा वापरायचा आणि डज केव्हा वापरायचा. एम, इज, आर, वॉज, वेअर हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. आणि कॅन, कुड, मे, माइट हे मॉडेल ऑक्झिलरी आहेत. या सर्वांना काय म्हणतो आपण? टू बीज फॉर्म असे म्हणतो. हे जर वाक्यात नसतील तरच क्रियापदावरनं डू, डीड, डज घ्यायचा आहे. तेव्हाच हा तिसरा नियम वापरायचा आहे. पुढचा चौथा नियम, वाक्यातील मूळ शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा. अपोजिट वर्ड. मेन वर्ड जो असेल वाक्यातील, ज्याच्याने ज्याचा अर्थ बदलू शकतो, अशा महत्त्वाच्या वर्डचा जो महत्त्वाचा शब्द आहे त्याचा काय घ्यायचा? विरुद्धार्थी शब्द वापरायचा. लक्षात ठेवा, हे 4 नियम अतिशय महत्त्वाचे. सुरुवातीला टू बीचं रूप ओळखायचं, त्यानंतर टू बीच्या रूपानंतर काय लिहायचा? नॉट लिहायचा. त्यानंतर जर टू बीचं रूप नसेल तर क्रियापदावरनं डू, डीड, डज यापैकी एक घ्यायचा. आणि शेवटी जो मेन वर्ड असेल
त्याचा विरुद्धार्थी शब्द वापरायचा. हा एक महत्त्वाचा, हे 4 महत्त्वाचे नियम तुम्ही लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या नियमानुसार आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. आता आपण एक वाक्य घेऊया, उदाहरण घेऊया. पहिलंच वाक्य, धिस इज इम्पॉसिबल. हे वाक्य आहे. ते अशक्य आहे. ते अशक्य आहे. हे वाक्य आहे. या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, मेक इट निगेटिव्ह करायचं आहे. म्हणजे या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. हे वाक्य कोणतं आहे, अफर्मेटिव्ह आहे, परंतु याचा निगेटिव्ह करताना विदाउट चेंजिंग अ मीनिंग, त्याचा अर्थ बदलायला नको. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य हे त्याचं निगेटिव्ह करायचं आहे. आपण जे काही नियम तुम्हाला सांगितले मी, त्यातला पहिला नियम, प्रथम वाक्यातील टू बीचे रूप ओळखावे. कोणतं आहे टू बीचं रूप विद्यार्थी मित्रांनो, इज. व्हेरी गुड. इज हे टू बीचं रूप आहे. दुसरा नियम होता, टू बीच्या रूपानंतर नॉट वापरावा. धिस हे टू बीचं रूप आहे, त्याच्यानंतर वापरायला सांगितलं, अगोदर वापरायचा नाही. टू बीच्या रूपानंतर, टू बीचं रूप इज आहे, त्यानंतर का वापरला, नॉट वापरला. बरोबर. त्यानंतर आता इथं टू बीचं रूप आलेलं आहे, म्हणून तिसरा नियम वापरायचा नाही. टू बीचं रूप नसेल तर वापरायचा तिसरा नियम. इथं पुढचा नियम, चौथा नियम पाहू. मूळ शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा. इथं मूळ शब्द कोणता आहे, इम्पॉसिबल. असा शब्द ज्याच्याने तो जसाच तसा जर वापरला तर त्याचा वाक्याचा अर्थ बदलेल. म्हणून हा इम्पॉसिबल हा शब्द, त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे, पॉसिबल. व्हेरी गुड. धिस इज नॉट पॉसिबल. विद्यार्थी मित्रांनो पहा, धिस इज पॉसिबल, ते अशक्य आहे. हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य आपण निगेटिव्ह सेंटेन्स त्याचं तयार केलं, त्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं, त्याचं मिनिंग चेंज होतोय का पहा. दिस इज नॉट पॉसिबल, ते शक्य नाही, म्हणजेच ते काय आहे, इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. समजलं. दुसरं वाक्य पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण. द प्रिन्स वॉज अनहॅपी. द प्रिन्स वॉज अनहॅपी हे पुढचं वाक्य आहे. राजकुमार दुःखी होता. द प्रिन्स वॉज अनहॅपी हे वाक्य कोणतं आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. का, यामध्ये नॉट नाही. आता आपल्याला मीनिंग न चेंज करता आपल्याला त्याचं काय करायचं आहे, मेक इट निगेटिव्ह तयार करायचं आहे. पहिला नियम, वाक्यातील टू बीचं रूप ओळखायचं. ह्या वाक्यात टू बीचं रूप कोणतं आहे, वॉज. व्हेरी गुड. वॉज हे टू बीचं रूप आहे. आता टू बीच्या रूपानंतर दुसरा नियम काय आहे, नॉट वापरायचा. वाक्य लिहून घ्यायचं. द प्रिन्स वॉज, टू बीचं रूप आहे, त्याच्यानंतर नॉट लिहायचा, नॉट. आता मूळ शब्द कोणता आहे, अनहॅपी, त्याच्या विरुद्ध कोणता येईल, हॅपी. लक्षात आलं. द प्रिन्स वॉज नॉट हॅपी. समजलं विद्यार्थी मित्रांनो. द प्रिन्स वॉज अनहॅपी, राजकुमार दुःखी होता. आपण पुढचं त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स केलं. द प्रिन्स वॉज नॉट हॅपी, राजकुमार आनंदी नव्हता, म्हणजेच राजकुमार कसा होता, दुःखी होता. विद्यार्थी मित्रांनो अजून एक उदाहरण पाहूया. आय शॅल ऑलवेज रिमेंबर यू. आय शॅल ऑलवेज रिमेंबर यू
हे वाक्य आहे. आता याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे, मिनिंग चेंज होऊ द्यायचा नाही. याचा अर्थ काय? आय शॅल ऑलवेज रिमेंबर यू. ऑलवेज म्हणजे सतत, रिमेंबर म्हणजे आठवण ठेवणे, यू म्हणजे तुला. मी तुला सतत आठवण ठेवेल. आय शॅल ऑलवेज रिमेंबर यू. या वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला त्याचं काय करायचं आहे? निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. सुरुवातीला आपण पाहिलं, पहिला नियम आपला आहे टू बीचं रूप ओळखायचं, आय शॅल. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथे नॉट वापरणार का? हो का नाही? नाही. का? कारण की इथे ऑलवेज आलेलं आहे. लक्षात ठेवा, ऑलवेज आलेलं असेल तर त्याचा बदल काय करतात? नेव्हर करतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, असे काही वाक्य तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत येतील, तुम्ही त्यावेळेस गोंधळून जाऊ नका. तर त्यावेळेस लक्षात ठेवा, जे काही होकारार्थी काही शब्द आहेत, वर्ड्स आहेत, त्याचं पहिले निगेटिव्ह वर्ड्स करून घ्यायचा. ऑलवेज, ऑलवेजचा काय करा? नेव्हर केला. बरोबर. जसं काही शब्द आहेत, एव्हरीबडी हा शब्द आला तर त्याचा नकारार्थी शब्द होतो नोबडी. दुसरा एव्हरीथिंग, त्याचा होतो नकारार्थी शब्द नथिंग. ऑलवेज, नेव्हर. बरोबर. नो वन, सॉरी एनीवन, नो वन. हे काही बदल आहेत, हे आपण लक्षात ठेवायचे. एव्हरीबडी आला असेल वाक्यामध्ये, एव्हरीबडी प्रेझेंट दिस मीटिंग असं वाक्य असेल, आणि त्यानंतर आपल्याला त्याचं निगेटिव्ह करायचं असेल तर नोबडी ॲबसेंट दिस मीटिंग असं करायचं. त्यानंतर एव्हरीथिंग असेल वाक्यामध्ये तर त्याचं नथिंग करायचं. ऑलवेज असेल त्याचं नेव्हर करायचं. एनीवन असेल त्याचं नो वन करायचं. हे काही अफर्मेटिव्ह जे वर्ड्स आहेत त्याचे निगेटिव्ह कसे करायचे ते वर्ड्स ते आपण पाहिलेत. मग या ठिकाणी काय आलेलं आहे? ऑलवेज आलेलं आहे, म्हणून त्याचं काय केलं आपण? नेव्हर. यामधील मूळ शब्द कोणता आहे? रिमेंबर. रिमेंबरचा विरुद्धार्थी शब्द येतो फॉरगेट. यू. आय शॅल नेव्हर फॉरगेट यू. मी तुला कधीच विसरणार नाही. बरोबर. अशा पद्धतीने हे आपण अफर्मेटिव्ह वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहिलं, त्याचा मिनिंग चेंज न होता कसं करायचं हे आपण पाहत आहोत. एक्झाम्पल पाहूया. आय लाईक अ मँगो. आय लाईक अ मँगो हे वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये आपला पहिला नियम काय आहे? टू बीचं रूप ओळखायचं. या वाक्यात टू बीचं रूप आहे का? नाही. म्हणजे दुसरा नियम लागू होईल का? नाही. मग कितवा नियम लागू होईल? तिसरा नियम. तिसरा नियम काय आपला? तर टू बीचं रूप नसेल तर क्रियापदावरनं डू, डीड, डज यापैकी एक घ्यायचं. आता क्रियापद कोणताही या वाक्यामध्ये? लाईक. व्हेरी गुड. लाईक म्हणजे आवडणे. आवडणे हे क्रियापद असतं. बरोबर. लाईक हे क्रियापद आहे. मग त्यावरनं डू, डीड, डज घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तुम्हाला क्रियापदाचे तिन्ही रूप पाठ असणं आवश्यक आहे. आता लाईकचे तीन रूप काय? लाईक, लाईक, लाईक. मग हे कोणत्या रूपात आहे? लक्ष द्या. आपण क्रियापद ओळखलं कोणतं आहे? लाईक. ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे? V1. मग आपला नियम काय होता? V1 क्रियापद असेल तर काय वापरायचं? डू वापरायचं.
का वापरलं लक्षात आलं? यामध्ये टू बीचं रूप नाही, आणि टू बीचं रूप नसेल आपला तिसरा नियम म्हणतो क्रियापदावरनं डू, डीड, डज यापैकी एक घ्यायचं. यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणून आपण काय घेतलं? डू घेतलं. पहिलं रूप आहे म्हणून आपण डू घेतला. डू घेणार आहोत. आय डू, बरोबर. त्यानंतर नॉट टाकायचं आहे. नॉट टाकला, आय डू नॉट, किंवा तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये आय डोंट, बरोबर, असंही लिहू शकता. आय डू नॉट. लाईकचं अपोजिट वर्ड करायचं. लाईकचं अपोजिट काय? डिसलाईक. डिसलाईक अ मँगो. पुढचं वाक्य पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण. ओनली यू कॅन सॉल्व धिस प्रॉब्लेम. आता लक्ष द्या, ओनली आलं तर त्याचं निगेटिव्ह फॉर्म येतं नन बट. नन बट यू कॅन. नन बट यू कॅन सॉल्व धिस प्रॉब्लेम. लक्षात द्या, आपण काय चेंजेस केले? नन बट कशाच्या ऐवजी? ओनलीच्या ऐवजी. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर याच्यातील कोणत्याच शब्दाचं विरुद्धार्थी शब्द लिहिता येत नाही, म्हणून पुढचं वाक्य जशीच तसं. ओनली यू कॅन सॉल्व धिस प्रॉब्लेम, त्याचं निगेटिव्ह आलं नन बट. लक्षात ठेवा, ओनली आलं तर त्याचं निगेटिव्ह काय करायचं? नन बट. आणि वाक्य जसंच्या तसं. नन बट यू कॅन सॉल्व धिस प्रॉब्लेम. पुढचं एक्झाम्पल पाहू. आय एम अनएबल टू हेल्प यू. आय एम अनएबल टू हेल्प यू, बरोबर. याचं आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. सुरुवातीला मी सांगितलेल्या पद्धतीने पहिला नियम काय ओळखायचं आहे? टू बीचं रूप ओळखायचं आहे. टू बीचं रूप एम आहे. त्यानंतर नॉट टाकायचं आहे. आय एम नॉट. अनेबलच्या विरुद्ध एबल. एबल टू हेल्प यू. आय एम नॉट एबल टू हेल्प यू हे वाक्य आहे. अशा पद्धतीने काय बदल केला आपण? टू बीचं रूपानंतर नॉट टाकला, मेन शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहिला, अनेबलचं एबल विरुद्धार्थी शब्द लिहिला, आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेला वाक्य येतील. त्याचं मीनिंग चेंज न होता आपल्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला काही उदाहरणं घरी सोडवायला देणार आहे. ते काळजीपूर्वक शांततेत सोडवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही व्हर्बचे 3 फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला देणार आहे. आणि अजून एक तुम्हाला विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पाठ करायला देणार आहे. ते विरुद्धार्थी शब्द, व्हर्बचे फॉर्म आणि जे काय तुम्हाला 5 उदाहरणं देईल ते सॉल्व करून मला तुम्ही व्हॉट्सअपला पर्सनलला किंवा ग्रुपला पाठवू शकता.
विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर चर्चा करू. बाय.